समकालीन प्रकाशन यांनी कथा जागर म्हणून एक उपक्रम घेतला होता. त्यामध्ये वेगवेगळ्या लेखकांनी एका चित्रावरून कथा लिहायची असं ठरवलं होतं. त्यामध्ये अश्विनी निवर्गी या उदगीरच्या उत्तम अशा कथालेखिकेनं लिहिलेलं घरटं ही कथा आता मी सादर करतो आहे. घरटं. संध्याकाळ झाली होती. सूर्य मावळायला लागला होता. मावळतीची तांबूस सूर्यकिरणं खिडकीतून आत आली होती. थोड्याच वेळात अंधारायला लागलं. निशा एकटीच गॅलरीत उदास बसली होती. तिथून ती उठली आणि देवासमोर दिवा लावला. हात जोडले. तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते. ती म्हणाली, देवा, माझं नाव निशा. म्हणून माझ्या आयुष्यात अंधारच असायला पाहिजे का रे? माझ्या प्रार्थनात बाळ का नाही? माझ्या ओटीमध्ये मूल घालणं तुला इतकं अवघड का आहे? इतरांना नको असताना 5-5 मुलं होतात आणि मी बाळासाठी इतकी आसुसलेली आहे, तरीही माझ्या ओटीत मात्र दान का पडत नाही? त्याची दुडूदुडू पावलं माझ्या अंगणात यावी यासाठी मी रात्रंदिवस स्वप्न बघते रे. पण माझ्या पदरी निराशा का? माझं काय चुकलंय? रोज मी तुला दिवा लावते, रोज माझं मन मोकळं करते, पण माझं मन तुला काय समजत नाही? मी वांजोटी म्हणूनच मरणार आहे का रे? माझ्या नशिबात काय लिहिलंय पुढे फक्त तुलाच ठाऊक. माझी तुझ्यावर खूप श्रद्धा आहे, पण त्याचं फळ मात्र मला कधी मिळणार हे फक्त तुलाच माहिती. निशा देवासमोरून बाजूला झाली, पण तिच्या मनातले विचार काही थांबेना. माझ्यामुळे मोहनमध्ये आणि माझ्यामध्ये प्रेमाचं नातं अधिक घट्ट करणारं बाळ कधी येणार? मोहन पण बाळासाठी तितकाच हळवा आहे. बाळाची खूप वाट पाहतोय. लग्नाला 4 वर्ष होऊनही अजूनही पाळणा हलला नाही. त्याला पिता होण्याची किती हौस आहे. समजा बाळ झालंच नाही तरीही तो माझ्यावर असंच प्रेम करत राहील का? की त्याच्या मनात दुसरंच कोणीतरी येईल? खरं म्हणजे समाजातले लोकही आणि बायका तिच्यासमोर उघडपणे कोणीच काही बोलत नव्हतं, पण पाठीमागे बोलायचे आणि त्यांच्या नजरा त्या त्याहूनही जास्त बोलायच्या. ती वानसोटी आहे. 4 वर्ष झाली, आता कधी होणार मूल? काही म्हणायच्या. त्याचं किती प्रेम आहे हिच्यावर, त्यामुळे काही झालं तरी तो तिला सोडत नाही. पण यात माझा काय दोष? तरीही सगळ्यांच्या नजरा रोखलेल्या असतात. काही जणी मागे कुजबुजतात. हिचा वेळ कसा कोण जातो कुणास ठाऊक. घर एकदा आवरलं की संपलं की. इथं घाण करणारं, पसारा करणारं आहेच कोण? परत तिचे डोळे भरून आले. तिला थकल्यासारखं वाटायला लागलं. ती परत बेडरूममध्ये गेली आणि कॉटवर पडली. समोरच तिनं बाळकृष्णाचा खूप मोठा फोटो लावला होता. तिथे चिमण्या चिवचिवाट करत होत्या, पण तिचं लक्ष नव्हतं. चिमणी एक एक काडी आणून टाकत होती. कचरा खाली पडला होता. ती वैतागून उठली. तिचं चिमणी फोटो मागे घर करणार बहुतेक. निशाला घर स्वच्छ ठेवायची फार आवड होती. तिच्या सगळ्या मैत्रिणी तिचं फार कौतुक करायच्या. निशाचं घर म्हणजे अतिशय स्वच्छ. कुठल्या कोपऱ्यात साधी काडी पण दिसणार नाही. निशा उठली. खाली पडलेल्या काड्यांचा कचरा तिनं गोळा केला. पण फोटो मागे काड्या चिमणीनं गोळा करून ठेवल्या होत्या. त्या मात्र तिनं तशाच राहू दिल्या. रात्री मोहन आला. त्यानं बघितलं. त्याच्या लक्षात आलं की निशाचा मूड ठीक नाही आहे. तो म्हणाला, काय झालं? कशाला नाही नाही ते विचार करत बसते? हे बघ, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. तू आता बाळाचा विचार करून स्वतःला दुःखी करून घेऊ नकोस. मी स्वतः त्याचा विचार कधीच करत नाही.
बाळ असेल तरच आयुष्य असं काही नाही. बाळ असेल तरच आपल्या आयुष्यात फार मोठे चमत्कार होणार आहेत का? आणि आपल्याला बाळ होत नाही ही तर ईश्वराची इच्छा आहे, ती आपण मान्य करू. पण तिचं काही समाधान झालं नाही. तिला वाटलं आपल्या भावनांना ठेच पोहोचू नये, आपण उदास राहू नये, म्हणून हा आपला नवरा किती काळजी घेतोय. तो परत परत सांगत होता, हे बघ, या जगात तुझ्याशिवाय मला कोणीही प्रिय नाही, अगदी बाळ सुद्धा. माझ्या आयुष्याला खरा अर्थ फक्त तुझ्यामुळं आलाय. तू माझ्याजवळ आहेस हेच माझ्यासाठी खूप खूप महत्वाचं आहे. आणि जोपर्यंत आपण दोघं एकत्र आहोत आणि तू माझ्याजवळ आहेस तोपर्यंत मला आणखी कशाचीही आवश्यकता वाटत नाही. तिचे डोळे परत भरून आले. किती चांगला आहे हा. मला दुःख होऊ नये म्हणून किती धडपडतोय. पण पण हे सगळं किती दिवस टिकेल? एक दिवस निश्चितच त्याच्या सहनशक्तीचा अंत होईल. मग तो मला त्याच्या आयुष्यातून काढून टाकेल. कारण कारण घरातली शांतता त्याला असह्य होईल. तो मला कसं सांगेल की त्याला आता माझा कंटाळा आलाय. मला सोडून देतानाही तो माझ्यावर तेवढंच प्रेम करेल का? तेवढ्याच दयाळूपणे माझ्याशी वागेल का? रात्र खूप झाली आहे, झोप आता, मोहन म्हणाला. पण तिला झोप येईना. डोळे मिटून ती नुसतीच पडून राहिली. सकाळ झाली. चिमणीचा चिवचिवाट सुरू झाला. आता तिच्या लक्षात आलं की नुसत्या काड्या आणून ठेवलेल्या नाहीयेत. चिमणी घरटं बांधतेय. एक एक काडी आणून ती नीट बसवून घरटं बांधणं चालू आहे. तिला खूप राग आला. मी स्वच्छ करते घर आणि ही चिमणी सारख्या काड्या आणून खराब करते. ती झाडू घेऊन उठली आणि खालचं सगळं स्वच्छ केलं. ती स्वच्छतेची जरा जास्तच भोगती होती ना, त्यामुळे सारं काही अगदी व्यवस्थित नीट टापटीप असायचं. अर्थात त्यावरून तिला टोमणे मारणारेही खूप होते. तिला काय काम आहे? घरात काय लहान लेकरू आहे ते जे सगळ्या घरात पसारा करतंय, की दुपटे काढत बसायचंय? पिणारं बाळ आहे? असं काही बाई बोललं जायचं. ती मनातून खट्टू व्हायची. पण तिची स्वच्छता काही कमी झाली नाही. कारण काहीही असेल पण तिनं चिमणीचं घरटं फेकलं नाही. उलट तिला हा नवीन नाद लागला होता. रोज ती बघायची कुठपर्यंत आलंय. आता चिमणी निवांत बसून असायची. घरट्यात चिवचिव चालूच असायची. पण आता ती निशाला कटकट वाटत नव्हती. उलट आपल्या घरात एक घरटं आहे याचं कुतूहल वाटत होतं. लवकरच तिच्या लक्षात आलं त्या घरट्यात 3 अंडी दिसतायत. चिमणी बाहेर जायची यायची. निशा आता एक खिडकी उघडी ठेवायला लागली. तिला सहजपणे बाहेर जाता येता यावं म्हणून. रात्री उशिरा मोहन घरी आला. जेवण करून दोघं गप्पा मारत बसले. कृष्णाचा हा फोटो खूप सुंदर. तो माझ्या आजीनं मला दिलाय. या फोटोची एक गंमत आहे, तुला माहिती आहे? तुम्ही हा फोटो कुठूनही बघा, कृष्ण आपल्याचकडे बघतोय असं वाटतं. ते बघ, असं म्हणत मोहननं फोटोला हात लावला. पण तो फोटो तिरपा झाला आणि त्यामागे असलेल्या चिमणीच्या घरट्यातलं एक अंड तिरपं होतं. अलीकडे आलं आणि खाली जमिनीवर पडून फुटलं. तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. ती जोरात ओरडली, कशाला हलवलंस ते? अरे फुटलं ना, किती वाईट वाटलं असेल त्या चिमणीला. अगं हो, किती ओरडतेस? ठीक आहे, सॉरी. पण काय ग तू एका चिमणीच्या अंड्यासाठी इतकं बोलतेस मला? तो आश्चर्यचकित आणि थोडा दुःखी होऊन म्हणाला. तिचं लक्षच नव्हतं. ती आपल्या विचारात होती. किती वाईट वाटलं असेल चिमणीला. आपलं अंड मरताना पाहून. माझ्याही पोटातल्या घरट्यातलं पिल्लू असंच गेलं, प्रीमॅच्युअर. त्या चिमणीचं दुःख फक्त मीच समजू शकते. कारण मी गेले त्या अनुभवातून. ती चिमणी आता खूप रडेल का?
इतर इतर चिमण्या तिला टोमणे मारतील का? त्यांच्यामध्ये अपशकुनी वानझोटी म्हणतील का? तिच्या डोळ्यातले अश्रू थांबतच नव्हते. तो एकदम हलला आतून. खरंच हिचं मन कळलंय का आपल्याला? ही किती हळवी कोमल मनाची आहे. ए, जाऊ दे ना आता प्लीज. त्यानं कसं बसं तिला शांत केलं. रात्रभर तिला झोपेत घरटं, पिल्लू, अंड, चिमणी सगळे दिसत होते. आपणच चिमणी झालोय. लोक काठ्यांनी आपलं घरटं पाडतायत. आपण निकरानं पिल्लाला वाचवायसाठी धडपडतोय असं तिला वाटत होतं. 3-4 दिवस झाले तरी ती अस्वस्थ होती. ती चिमणी काही केल्या तिच्या मनातून जाईना. त्यानं तिचं मन रमवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण ती निशब्द उदास बसली होती. ए, शेवटी तो चिडून म्हणाला, तू नीट राहिली नाहीस ना तर मी ते घरटं पाडून टाकतो. ती चिमणी पण नको आणि तुझी रडारड पण नको. अशी ती मनातून धास्तावली. उसनं हसू चेहऱ्यावर आणायचा प्रयत्न करायला लागली, पण तिला ते जमत नव्हतं. तिची अवस्था जरा नाजूकच झाली होती. आज तर सकाळ झाली तरी ती झोपूनच होती. त्याला काळजी वाटायला लागली. त्यानं तिच्या केसातून हात फिरवला. ए, बरं वाटत नाहीये का तुला? काय होतंय? उठ, चहा घेतेस का? त्यानं सरळ सुट्टी घेतली. ती उठली तरी तिला खूप अशक्त असल्यासारखं वाटत होतं. तो तिला डॉक्टरकडे घेऊन गेला. ते म्हणाले काही टेस्ट कराव्या लागतील. आणि थोड्याच वेळात आनंदाची बातमी आली. ती प्रेग्नंट होती. आता मात्र तो खूप 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 खुश होता. त्यांची काळजी घ्या आता. आधीच एकदा गर्भपात झालाय आणि त्यांची मनस्थिती मला ठीक वाटत नाही. त्यांना खूप जपा आता, डॉक्टर म्हणाले. दोघंही खुशीतच घरी आले. तो तिच्यासमोर बसला. तिची हनुवटी किंचित वर उचलली आणि म्हणाला, मी आज प्रचंड खुश आहे. तुला काय पाहिजे ते माग. आता आपलं बाळ येणार. सगळं घर आनंदानं भरून जाईल. सांग सांग, तुला मी काय देऊ? मी जे मागेन ते देशील? नक्कीच, तू सांग फक्त. माझ्यासाठी फक्त एवढंच कर. माझ्या चिमणीचं घरटं फेकू नकोस. तिच्याही घरट्यात पिल्लू येणार आहे रे. तो अवाक झाला. हसून म्हणाला, वेडीबाई माझी. ती म्हणाली, हो हो रे, खरं आहे. पण तिची आणि माझी अवस्था अगदी सारखीच आहे आता. दोघंही त्यांच्या घरट्यातल्या पिल्लांची स्वप्न बघण्यात गढून गेले. धन्यवाद.